पोरो नमस्कार. पहा लक्षात घ्या, या अगोदर आपण SSC GD बद्दल बोललो होतो तेव्हा जागा 84,000 पेक्षा अधिक होत्या, पण अलीकडं प्रस्तावित जाहिरात आली आणि त्यामध्ये तुम्हाला कळलं किंवा 26,146 जागा आहेत. पहा पोरो, जागा एक असो दोन असो, आपल्याला नौकरी लागायला एक जागा लागते आणि हार और जीत अपने मन पर निर्भर है. मान लो तो हार है और ठान लो तो जीत है. आपल्या हातात डिपेंड आहे आपली तयारी काय आहे, गणित कोणतं आपल्याला येतं आहे, कोणती गोष्ट आपल्याला येत नाही, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला कळतात. आणि म्हणून एक गोष्ट क्लिअर करा की ही जी काही परीक्षा आहे पहा SSC GD, याच्यामध्ये फॉर्म भरायची तारीख आहे 24/11/2023 पासून 31 बंबाट तुहा नाचायचं आणि फॉर्म भरायची तारीख तुला थांबवायची. आता फॉर्म भरायच्या अगोदर तुला सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुस्तकं कोणते वाचायचे, तुला कसा अभ्यास करायचा आहे, ह्या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला इथं बोलायचे. आता बघा, म्हणजे तुला फॉर्म भरला, सर्व गोष्टी झाल्या आणि अंदाजे इकडे पहा, ऑनलाईन पेमेंट फेब्रुवारी-मार्च 2024 या दरम्यान ऑनलाईन पेमेंट इथपर्यंत तुम्हाला करता येणार आहे 4/1/2024 पर्यंत. फेब्रुवारी-मार्चमध्ये एक्झाम घेण्याचं शेड्यूल असेल असं ते म्हणतंय. मग मे बी आपल्याला 3-4 महिने टाईम भेटायला आहे. फेब्रुवारी-मार्चपर्यंत जर आपल्याला पेपर द्यायला टाईम भेटत असेल तर काही हरकत नाही आहे, ही गोष्ट क्लिअर करा. आणि पहा, त्यानंतर आपण पाहिलं एकूण जागा एवढ्या आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत आता हे प्रत्येक जण सांगणार आहे. मग याच्यामध्ये EWS आहे, OBC आहे, ST आहे, SC आहे ना. त्यानंतर लक्षात घ्या टोटल जागा इतक्या आहेत, कोणत्या कास्टला किती आहेत, फिमेलला किती आहेत, हे तुम्हाला प्रत्येक नसेल तर आपल्या टेलिग्रामच्या विठ्ठल कांगणे सर याच्यावर मी डिटेल टाकले, त्याच्यात जाऊन पहा. आता एक गोष्ट क्लिअर करा, याच्यामध्ये पहा एज लिमिट. मग काय बाबा, वय काय आहे पहा, 18 ते 23 वर्ष हे त्याचं वय आहे. कमीत कमी तो 18 वर्षापेक्षा लहान नाही पाहिजे आणि 23 वर्षापेक्षा मोठा नाही पाहिजे. हे वय त्याचं मोजल्या जाणार आहे. कधी तर 1/1/2024 पहा वय मोजल्या जाणार 1/1/2024. पण तो जर OBC असेल, तो जर SC ST असेल तर इथं वयात 5 वर्षाची सूट आहे, इथं वयात 3 वर्षाची सूट आहे. आणि तो एक सर्व्हिसमॅन असेल तर याला पण 3 वर्षाची सूट आहे. ही पण गोष्ट क्लिअर करा. आता आपण एक सर्व्हिसमॅन नाही किंवा आपण कॅटेगरीमध्ये येत नाही तर आपण बिनाकामाच्या भानगडीत पडायचं नाही, बिनाकामाचा अभ्यास पण करायचा नाही. तसा ह्या बाकीच्या गोष्टी कोणी सांगत असते, आपलं मेन काय आहे, तवा गरम करणं, चपाती कधी भाजता येईल, आपला अभ्यास आहे का ते थोडा विचार करायचा. आता इकडे पहा, याच्यामध्ये हे बाकीचं काहीच वाचायची गरज नाही, हे काहीच घेणं नाही आपल्याला, काही काम पडत नाही आपल्याला. डॉक्युमेंट तुम्हाला माहिती आहे कुठेही गेले तेच आहेत. चला ओके. हां, आता इकडे पहा, NCC कॅन्डिडेट असेल तर त्यामध्ये C सर्टिफिकेट असेल तर त्याला 5% मार्क मिळणार आहेत. परीक्षेच्या एकूण 5% मार्क त्याला मिळणार आहेत. NCC B सर्टिफिकेट असेल 3% मार्क मिळणार आहेत आणि NCC A सर्टिफिकेट असेल तर त्याला 2% मार्क मिळणार आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नॅशनल कॅडेट कोर्स है ना, राष्ट्रीय छात्र सेना, ह्या पोरांसाठी हे मार्क आहेत A-B-C. इथं 5%, इथं 3%, इथं 2%. ह्याही गोष्टी आपण क्लिअर करायच्या म्हणजे NCC पोराला इथं तो फायदा होणार आहे. हां, आता इकडे क्लिअर करा, इकडे पहा हो ॲप्लिकेशन फीस. आता ॲप्लिकेशन फीस काय बाबा, तर इकडे पहा, इथं फीस लय मोठी नाही, केवळ 100 रुपये. सेंट्रल गव्हर्नमेंट 100 घ्याले आणि आपलं राज्य सरकार 1000 आणि 900 शिवाय आपला कार्यक्रमच वाजीनं बंबाट फीस घ्याले. त्याच्यात पुन्हा त्या सेंटरला आमचं गोरगरीब पोरगे गेले, तिथले भिकारचोट पुन्हा सायकल लावायचे 10 रुपये, बॅग ठेवायचे 10 रुपये, मोबाईल ठेवायचे 10 रुपये. कुठं फेडणार पाप, मरणार तुम्ही पॅरालिसिस होऊन, दुसरं काय करणार तुम्ही. गोरगरिबाचे पैसे मुकाट्या मोकार खायचेच नाही, मरता तर तुम्ही तडपू तडपू. तर ती गोष्ट लक्षात ठेवायची. तर फीस काय, आता इकडे पहा. हां, याच्यामध्ये जर कॅन्डिडेट ST असेल, तो एक सर्व्हिसमॅन असेल आणि SC असेल तर पहा याला फीसच नाही, त्याला फ्रीमध्ये आहे, फॉर्म फ्रीमध्ये भरता येणार, त्याला फीस नाही आहे. एक क्लिअर करा. आता याच्यानंतर इकडे पहा, हे बाकीचं मी काय म्हणलं, हे काय असतंय, परीक्षा आसन तसन एकच पर्याय बिकन पर्याय, ते कोणाला माहिती आहे, त्याच्यात बोंबलत बसायचं नाही. चला ओके. हे सेंटर आहेत, कुठं कुठं परीक्षा होणार हा, ते काय पाठ करायचं नाही, जिथं आलं तुला तिथं परीक्षा द्यावाच लागेल. ओके. चला आता पहा, याच्यामध्ये पहिला विषय बुद्धिमत्ता. याच्यामध्ये क्लिअर करा, इकडे पहा, पहिला विषय बुद्धिमत्ता, प्रश्न 20 गुण 40 म्हणजे एक प्रश्न 2 गुणाला, पहिला विषय. आता पहा, याच्यामध्ये दुसरा विषय गणित, प्रश्न 20 गुण 40 पहा दुसरा विषय. हे पहा काय म्हणलो पहा, इकडं कळलं का, म्हणजे बुद्धिमत्ता प्रश्न 20 गुण 40, GK प्रश्न 20 गुण 40, गणित प्रश्न 20 गुण 40. याच्यापैकी कोणती एक भाषा तुम्हाला निवडायची. आता आपल्याला इंग्रजी जमत नाही, हिंदी व्याकरण, मग ज्याचं मराठी व्याकरण बरोबर आहे
त्याचेच मराठीचे हिंदीमधले शब्द लक्षात घ्यायचे आणि त्याच्यावर व्याकरण चालवायचे. याला स्पेशल असा लय मोठा ताण घ्यायचा नाही किंवा स्पेशल हिंदीचे शब्द पाठ करायला वेळ घालायचा नाही. बाकी तू इकडं जी के गणित बुद्धिमत्तेकडे लक्ष दिलं तरी तू रिझल्ट येतो. पण अच्छा तू फक्त हिंदीच्या मागे लागशील, कहा जा रहा, इसमें का करता पहिचानो, तर मरशील का नाही तू. त्याच्यामुळे लय मोठा त्याच्यावर फोकस करायचं नाही. कळलं का? त्याला हिंदी मॅडमला आलो आपण, ते बी कव्हर करू. पण सांगायचं तात्पर्य या 3 विषयाकडे जरी कव्हर केलं तर गरजेचं आहे. तर पहा, मग इथं तुला कळलं पाहिजे की बाबा या ठिकाणी काय आहे. मग 80 प्रश्न. किती प्रश्न आहेत बाबा? 80 प्रश्न. मग गुण किती येतं? 160. गुण किती आहेत? 160. आता पहा, सर्वात महत्वाची गोष्ट, याला वेळ किती आहे? तर वेळ आहे 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे वेळ किती आहे परीक्षेला? 1 तास. परीक्षेला वेळ काय आहे? 1 तास. ही पण गोष्ट तुला लक्षात घ्यायची. आता बबनराव, याला ग्राउंड आहे. याला काय ग्राउंड आहे? मग जर समजा पुरुष असेल तर त्यानं 5 किलोमीटर पळायचे 24 मिनिटात आणि त्यानं 1600 मीटर 7 मिनिटात. आता पोलीस भरतीपेक्षा याचा टायमिंग कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं प्रत्येक पोरग इथं टॉप आणणार का नाही ग्राउंडला? पण लेखील पण त्याला मार्क पडायला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या वाट्याला किती जागा येतात ते लय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महिला आहे, तिनं 1600 मीटर पळायचे 8 मिनिटात. किती मिनिटात? इकडे पहा, 1600 मीटर किती मिनिटात पळायचे? 8 मिनिटात. आणि तिने 800 मीटर पळायचे 5 मिनिटात. इकडे पहा, जर समजा ती महिला आहे तर तिनं 8.5 मिनिटात. पहा, तिनं 1600 मीटर पळायचे 8.5 मिनिटात. सर्वात महत्वाची गोष्ट, 8.5 मिनिटामध्ये पळायचे. तू याला असं लिहिलं तरी चालतंय, याला तू असं लिहिलं तरी चालतंय, किंवा 8 मिनिट 30 सेकंद असं लिहिलं तरी चालतंय. नाही तर पुन्हा तिथं मला ज्ञान पाजत बसतील, सर ते तुम्हाला 8.5 लिहिता आलं नाही, तो आम्हाला काही शिकवायचं नाही. इकडे पहा, मुलीला 800 मीटर हे 5 मिनिटात. त्याच्यानंतर मुलाला 5 किलोमीटर 24 मिनिटात आणि 1600 मीटर 7 मिनिटात. कन्सेप्ट क्लिअर करा, प्रत्येकाने ही गोष्ट क्लिअर करा. त्याच्यानंतर पहा, लडाख आणि लडाख मधल्या मुली यांना याच्यात सूट आहे. कळलं का? हा, याच्यामध्ये तर ते आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, तिकडे जायचं पण नाही. आपण आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलू. आता उंची पहा, उंची काय बाबा? सर्वात महत्वाची गोष्ट, तो पुरुष असेल तर त्या पोराची उंची पाहिजे 170 सेंटीमीटर. ती जर महिला आहे तर तिची उंची आहे 157 सेंटीमीटर. पोलीस भरतीमध्ये तयारी करणाऱ्या पोरीला 2 सेंटीमीटर उंची जिची जास्त आहे तिला नोकरी करायची, त्या पोरीने ताण घ्यायचा नाही, मुकाट्या इकडे पण तयारी चालू ठेवायची. जर तो कॅन्डिडेट इकडे पहा, शेड्यूल ट्राईब म्हणजे काय बाबा? एसटी, तर त्याला उंचीमध्ये सूट आहे. म्हणजे जर तो पुरुष असेल तर 162.5 आणि जर तो त्याच्यातली महिला असेल तर तिला 150 सेंटीमीटर उंचीवर देखील ही भरती देता येणार. ही भरती तिला देता येणार. पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, शेड्यूल ट्राईब. त्याच्यामध्ये मग भरपूर आहेत. एनी स्टेट तिकडं नॉर्थ ईस्ट आहे ना, तर त्या ठिकाणचे राज्य असतील. त्याच्यानंतर आता हे बाकीच्या गोष्टी आपल्याला घेणं नाही, पण आपण स्टेट लेवलवर महाराष्ट्राचा विचार केला तर पोराला उंची 170, पोरीला उंची 157. क्लिअर? त्याच्यामध्ये कास्ट असेल तर 162.5 आणि कास्ट असेल तर पोरीला 150 सेंटीमीटर. आता बाबा एक गोष्ट क्लिअर कर. आता छाती पहा, छाती काय बाबा? तो कॅन्डिडेट आहे त्याला 80 सेंटीमीटर त्याची छाती पाहिजे आणि त्यानं 5 सेंटीमीटर छाती फुगवली पाहिजे. छाती बिनाकामी फुगून लोकायला लय जिम मारतो याचा आव्हान व्हायचा नाही, तिथं आपल्याला फुगवता आली पाहिजे. बरोबर? कसं उभं राहायचंय, कशी फुगायची ते कळायला पाहिजे. हां, ते लक्षात घे. मग त्याच्यामध्ये जर तो कॅन्डिडेट इकडे पहा एसटी मध्ये येत असेल तर त्यानं छाती त्याची 36 असली तरी चालते, मात्र त्यानं 5 सेंटीमीटर फुगवणे अनिवार्य आहे. कळलं का? त्यानं 5 सेंटीमीटर फुगवणे इथं मात्र अनिवार्य आहे. आता हे बाकीचे इकडं गोरखा ते तिकडल्या घेणं देणं नाही आपल्याला. आपण मेन हायलाईट गोष्टीवर काय केलंय? फोकस केलाय बाब्या. आता इकडे पहा, त्याच्यानंतर काय बाबा? हे मेडिकल एक्झाम. आता हे तुला माहिती आहे, मेडिकल बाकीच्या गोष्टी क्लिअर करायच्या, ते ह्या पायात गॅप नसावा है ना. मग ते बाकीचं ते काय चेक करते ते तुला माहिती आहे, ते नंतर पाहू. पहिले लागल्यावर पाहू आपण, पेपरला मार्क बिर्क पडल्यावर. पहिलेच आपण कुटाण्या मसड घ्यायची राहिली आणि तपिलं घेऊन दावणीत बसलाय, सौदा राहिलाय, किंमत द्यायची राहिली, तू पहिलेच मायला आता मसड येतील दूधच काढतो नाही. थांबाय जरासं. आता हे तुला बाबा हे डॉक्युमेंट आहे, तुझ्याकडे आधार कार्ड लागते, मतदान लागते, पॅन लागते, पासपोर्ट लागतो. एक सर्व्हिसमॅन आहे तर बाबा त्याचा डिस्चार्ज झालाय, त्याचं ते सर्टिफिकेट लागते. ह्या प्रत्येक गोष्टी इथे आहेत. हां, त्याच्यानंतर तुझा फोटो बरोबर पाहिजे, तुझ्या फोटोनं तू ओळखू आला पाहिजे तूच आहे म्हणून. नाही तर 5वी 6वीचा तो गुटगुटीत फोटो टाकला ते एक्झामिनेशन करणारं कोमात झालं, तूच आहे का? दोनदा ती ह्याकडे पाहणार, मग तू दिसायला नक्षलवाद्यावानी झाले की नाही वांधे, तर ते कळायला पाहिजे बब्या. आता इकडे पहा, याच्यात ह्या पोस्ट आहेत, याच्यामध्ये असणाऱ्या ह्या पोस्ट आहेत. महत्वाची गोष्ट, 7 पोस्ट यामध्ये क्लिअर केल्यात बब्या. याच्यामध्ये ह्या पोस्ट आहेत
आपण ते नंतर पाहू. मग याच्यात BSF आहे, CISF आहे, CRPF आहे, SSB आहे, ITBP आहे, आसाम रायफल आहे, SSF आहे. काय लाईक ह्या पोस्ट आहे त्याच्यात. ह्या कॅन्डिडेट हॅव गिवन पहा ना काय म्हणतंय CAFS ऑर्गनायझेशन द ऑर्डर ऑफ काही घेणं देणं आपल्याला फक्त लक्षात घ्या एवढ्या पोस्ट आहेत. चला किती पोस्ट आहेत? 7 पोस्ट आहेत आपल्याला याच्यामध्ये. बघा हे बाकीचं काहीच वाचू नको. SC ST OBC WS SS कॅन्डिडेट हू आर सिलेक्टेड नको, जाऊ दे, काही घेणं देणं आपल्याला. आता पहा याच्यामध्ये की ते जे विषय तुम्हाला दिलेत त्या विषयामध्ये पहा काय केले बाळा. हे तुम्ही तुमच्याकडे काही सर्टिफिकेट डिप्लोमा असतील लायसन बिसन तर ते त्याच्यात डिटेलेशन त्याच्यात दिले आहे. ते काही सांगायची गरज नाही. बाकीच्या गोष्टी तुम्हीच पाहून घ्यायच्या. तो GR वाचून घ्यायचा. 100 रुपये फी बी सांगितली मी तुम्हाला. बाकीच्या कॅन्डिडेटला फ्रीमध्ये आहे हे पण सांगितलं आपण. आता पार्ट 1 ओके. चला पुढं पहा. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे पाहायची. पाहू द्या मला सिलेबस पाहू द्या. एक मिनिट. ओके एकच मिनिट पुरो. आता पहा याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा की याच्यामध्ये GKचा सिलेबस आहे. पहा जनरल नॉलेजमध्ये काय आहे? भूगोल आहे. इकडे पहा याच्यामध्ये करंट इव्हेंट आहेत म्हणजे चालू घडामोडी आहेत. म्हणजे इथं आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर करायच्या. मग बाबा GKमध्ये काय आहे? चालू घडामोडी आहे. GKमध्ये काय आहे? पहा इकॉनॉमिक सेन्स आहे, पंचवार्षिक योजना आहे, जनरल पॉलिटी राज्यघटना आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन राज्यघटना आहे, त्याच्यानंतर पंचायत राज आहे, त्याच्यानंतर भूगोल आहे, पहा हे जॉग्राफी, हिस्ट्री आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट आहे म्हणजे खेळ क्रीडा चालू घडामोडी इतिहास. हा जनरल GKचा जो विषय तोच आहे. मात्र या GKमध्ये अर्वाचीन मध्य भारताच्या इतिहासावर जास्त प्रश्न असतात. चोळ पांड्या यादव राष्ट्रकूट है ना हे घराणे, तर त्याचे प्रश्न जास्त असतील तर ते आपल्याला फोकस करावे लागतील जरासे. आता मॅथमध्ये मात्र लक्षात घ्या ह्या मॅथमध्ये संख्या प्रकार आहे आणि आपल्या ॲपमध्ये पहा संख्या प्रकार किती सोप्या पद्धतीने आपण शिकवलेला आहे. याच्यामध्ये पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, त्रिकोणी संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या असे संख्येचे 24 प्रकार आपल्याला इथं क्लिअर करायचे आहेत. याच्यानंतर सरासरी आहे, नफा तोटा आहे, सूट कमिशन आहे, शेकडेवारी आहे, काळकाम वियोग आहे, सरळ व्याज चक्रवाढ व्याज आहे, वेगवेगळे अंतर हे गुणोत्तर प्रमाण आहेत. एवढे गणिताचे प्रमुख प्रकरण यामध्ये आहेत. आणि म्हणून हे प्रकरण कारण याच्या अगोदर आपण TCS आणि IBPS म्हणल्याच्या नंतर प्रत्येक पोरग मागं लागलं होतं लक्षात घ्या बुद्धिमत्तेच्या. पण तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कळाली की बाबा SSC GD मध्ये गणित आहे पोरो. SSC GD मध्ये गणित आहे. कोणताही संख्या प्रकार हे पूर्ण पाहणार आहे आपण, ताण घेऊ नका. याचा एकही मार्क जाऊ देणार नाही. जर याचा मार्क कटला मला कॉल करायचा मग मी फीस वापस मागायची. तू या मी नाही. ते लक्षात घे. तर ह्या प्रत्येक गोष्टी आहेत पहा लक्षात घ्या. हे उंची बिंची आपण पाहिलं बाबा काय आहे. तर हे सांगायचं तात्पर्य आपल्याकडं एक कालावधी भेटेल. आता हे फॉर्मचा क्रायटेरिया आहे इथं. इकडे पहा हे फॉर्म कसा फिलअप करायचा या ठिकाणी ते वोटर ID हे ते. आता हे काय करा हे डिटेल आपण टेलिग्रामला टाकूया त्याच्यामध्ये कसा फॉर्म भरायचा. पण ते कोणाला तुमचा ज्या ठिकाणी तुम्ही इंटरनेट पशी जासाल ज्या ठिकाणी तुम्ही त्या काय म्हणतो आपण झेरॉक्सवाल्याकडे फॉर्म भरणाऱ्याकडे जाता ना त्याच्यापैकी जायचं त्याला बरोबर विचारायचं. चुकल्यावर त्याच्या 2 हाणायचे. कारण आजकाल ते आहे ना त्या पोलीस भरतीमध्ये लिहिले करायचे वांदे केले. कास्ट वेगळी फॉर्म भरला दुसरीकडंच तर डबल तशी कुठाने झालं नाही पाहिजे. त्याला नीट सांगायचं तुला वाचता येत नसेल तर दुसऱ्या कोणाला वाचायला म्हणा. नीट फॉर्म भर, डेट ऑफ बर्थ बरोबर भर. मला या तारखेपासून आतापर्यंत मग किती वय व्हायले, किती महिने चालू आहेत, किती या दिवसात मी पदार्पण केले, ह्या प्रत्येक गोष्टी बरोबर लिहायच्या. माझ्या एज्युकेशन बोर्डवर कोणता नंबर आहे, इथं सनदचा नंबर टाकायचा आहे का मार्क मेमोचा नंबर टाकायचा आहे. ह्या पूर्ण गोष्टी त्याला येत असतील तर त्याच्याकडे फॉर्म भरायचा. नाही तर ऑनलाईन सेंटरवर तेच वांदे व्हायलेत. त्याला कळत नाही कोणतरी येऊन बसलेलं असे बोकांडीवर भटाभट बटणं दाबते दुसरीकडे फॉर्म भरते. तर त्याच्याकडे थोडं नीट लक्ष द्यायचं आणि फॉर्म भरायला लावायचा. तर हे फॉर्मचा नमुना आहे पहा लक्षात घ्या. हे काय चेक करायचं काय नाही. चला हे पूर्ण फॉर्मची गोष्ट दिली आपल्याला कसा भरायचा आहे काय आहे तुमचे फोटो बिटो सर्व गोष्टी. आता सांगायचं तात्पर्य पहा पेपर सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊ कोणतंही घेऊ तुम्हाला माहिती आहे की हा पेपर 13 भाषेत होणार आहे. मग 13 भाषेत होत असताना त्याच्यामध्ये आपली एक भाषा आहे मराठी. मग मराठी भाषेत पेपर असेल तर GKला लय मोठं बेजार व्हायचं नाही. एकनाथ पाटील ठोकळाच वाचा सध्या मी म्हणालो ती गोष्ट लक्षात घ्या. लय मोठा ताण घ्यायचा नाही. तरी वाटलं तर मराठी नाही पण लुसेंट आरिहंत कारण सेंट्रल गव्हर्नमेंट याला जास्त रेफर करते. लुसेंट आरिहंत है ना उपकार पब्लिकेशन
पण आता सध्या मराठीत पेपर होणार आहे, तर आपण याला फोकस करायचं, मात्र काही लय मोठी ताण घ्यायची गरज नाही. आता बुद्धिमत्ता विषय, तर बुद्धिमत्तेला काय करायचं बाबा, आपल्याला सर्वाधिक जास्त TCS IBPS मध्ये कशावर प्रश्न विचारले, तर्क अनुमान, संभाव्यता, नाते संबंध, याच्यावर जास्त प्रश्न विचारले की नाही, संख्या, सहसंबंध, वेगळा घटक ओळखा. मग याच्यासाठी आपल्याकडे बुद्धिमत्तेकडं लक्षात घ्या, वसे सरांचं पुस्तक असेल तरी बेटर आहे. कोणाचं? वसे सरांचं. नसेल इकडं पहा, राणे सरांची बुद्धिमत्ता असेल तरी बेटर आहे. ते नसेल म्हणजे दोन्हीपैकी कोणतं आहे, नसेल तर पहा कोकिळा पब्लिकेशन, नितीन महाले यांच्यापैकी कोणतं एकच पुस्तक रेफर करायचं. तिन्ही पुस्तकं बिनाकामी ताण घ्यायचं नाही. तुम्हाला जे बेटर वाटेल, ज्याची लँग्वेज तुम्हाला समजेल ते पुस्तक रेफर करायचं. पहा, जीके झालं, बुद्धिमत्ता झालं. आता हिंदी आहे, तर या हिंदीसाठी वेगळं पुस्तक वाचायचं नाही. आता हिंदीमध्ये ज्याला मराठी व्याकरण बरोबर येते त्याचं हिंदी व्याकरण चुकणार नाही, कुठंतरी शब्दाचा परिणाम होईल, पण ते शब्दांना आपल्याला कळतंयच नेमकं की हिंदीत काय म्हणलंय. कळलं का? आता 9वी 10वी पर्यंत आपल्याला हिंदी होती, तर आपण काय हिंदी बोलत होतो का? नाही. हिंदी वाचायचो, मराठी टाईप समजून घ्यायचं, उत्तर द्यायचं ना, त्याची तर कुटाने करायची. याला काय लय असा आगळा वेगळा ताण घ्यायचा नाही. आगळा वेगळा ताण घ्यायचा का नाही. आता गणितासाठी काय करायचं बाबा, तर मग गणितासाठी पोरो एकच गोष्ट क्लिअर करा. मग आता गणिताची तयारी करायची ना, तर पहिल्यांदा बेसिक वे, राणे सरांचं मॅथ तुमच्या सोडण्यात आलं असेल तर आता एक काम करा, कोकिळा पब्लिकेशन किंवा वसे सर किंवा लक्षात घ्या गणित गुरु, याच्यापैकी कोणतं एक बुक सोडून पहा. आणि आता ज्या ठिकाणी तुम्ही क्लास करता, जे मास्तर तुम्हाला शिकवणार आहे त्याचं काम त्याने हे तिन्ही पुस्तकं तुम्हाला शिकवायची. तुमच्याकडे कोणतं एकच पुस्तक पाहिजे, शिक्षकाचं काम आहे बाकीचा डाटा त्यानं देणं. तर मग अशा पद्धतीनं तुम्ही तयारी करायची, प्लॅनिंग बरोबर करायची. ज्या पोराचा पोलीस भरती कोण तिकडे हुकला होता त्याने इकडे काहीतरी ट्राय करायचा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे गणित बिनित विचारल्या जाणार त्याला शॉर्टकटच्या मागे लागायचं नाही. डिटेल गणित असतात, ह्या मोठमोठाले असतात, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकावर, वर्गवर्गमुळावर, घातांकावर, ह्या बेकार प्रश्न असतात. आणि मग ते प्रत्येक प्रश्न आपल्याला आले पाहिजे, त्याचे उत्तर आपल्याला कळाले पाहिजे. तर ही गोष्ट सर्वांच्या लक्षात येईल. सांगायचं तात्पर्य 26,146 जागा आहेत. मार्च महिन्यात, फेब्रुवारी एंडिंग ते मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत परीक्षा होण्याची शक्यता आहे. देर है दुरुस्ती है. आतापासून अभ्यास करायचा. जिकडे हुकलो त्याच्यानंतर वय लहान आहे, 18 म्हणजे 10वी 12वी पासवर असणाऱ्या परीक्षा आहेत या 10वी पासवर. मग ह्या परीक्षेत तू टिकला, आपल्याला नोकरीशी मतलब आहे, आपल्या घराचं चित्र बदलण्याशी मतलब आहे. तो अभ्यास करायचा आणि इथं स्वतःला आजमावून पाहायचं. विषय महत्वाचे आहेत, त्याचे पुस्तकं कोणते आहेत, कसा अभ्यास करायचा. लय मोठं हिंदीच्या मागं लागायचं नाही. कळलं का? लय मोठं हिंदीच्या मागे लागणार नाही, कारण आपण आपल्या युट्यूबवर 2-3 शिक्षकांना हिंदी शिकवायला लावणार आहे SSC GD संदर्भात. तुम्हाला योग्य वाटली तर मग ते आपण त्याला ॲपमध्ये इन्क्लूड करू. 3-4 महिन्यात. बाकी आपल्या ॲपमध्ये VK क्लास ॲप आहे, त्याच्यामध्ये फीस काहीतरी 500 रुपये, त्याच्यात पूर्ण बॅच आहे. आणि मी दररोज 11 ते 3 या दरम्यान लाईव्ह क्लास आहे. पण मराठीचा क्लास आहे, तुमच्या कामाचा नाही. बुद्धिमत्तेचा क्लास आहे, तुमच्या कामाचा आहे, तो लाईव्ह करायचा. ज्याला हिंदी जमती पण इंग्रजी सहज जमून घ्यायची, दुसरीकडे काम येईल म्हणून इंग्रजीचा क्लास लाईव्ह आहे, तो पण करायचा. आणि गणितामध्ये आपलं घातांक प्रकरण संपलंय, त्याचा पेपर PDF मध्ये आपल्या ॲपला येईल, तो पेपर तिथं सोडून घ्यायचा आहे. ओके. आता आपण परवा म्हणजे उद्या मी सोलापूरला चाललो, म्हणजे उद्या म्हणजे आज सोलापूरला, हे रात्रीचा व्हिडिओ आहे ना, उद्या पडणार आहे तुमच्या यूट्यूबला. तर लक्षात घ्या की मी चाललो सोलापूरला. मोहोळ म्हणून काहीतरी त्या ठिकाणी अभ्यासिका आहे, API सर आहेत, त्यांनी ती टाकलेली आहे, त्या ठिकाणी जाणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी क्लिअर करा, आता आपलं नवीन प्रकरण होणार काळ, काम, वेग, वेग, वेळ, अंतर, हे 2 प्रकरणं आणि बोट प्रवाह, हे तिन्ही प्रकरणं डिजिटल बोर्डवर जे काही PPT केलेले आहेत त्या प्रश्नावाईज आपण क्लिअर करणार. ओके. सांगायचं तात्पर्य, महाराष्ट्रातल्या आतापर्यंत या मीडियमकडे आपण कधी वळलो नव्हतो, पण महाराष्ट्रातल्या भरपूर पोरांनी याला रेफरन्स काय केला, महत्वाची गोष्ट साथ दिली, म्हणून आपण या बॅचकडे वळलेलो आहोत. आता पोरं एक गोष्ट क्लिअर करा, डिपार्टमेंटल PSIचा पेपर आहे 10 डिसेंबरला. आणि महत्वाची गोष्ट की जे काही MPSC कंबाईन गटक याची परीक्षा आहे 17 तारखेला. तर या 2 परीक्षेच्या अनुषंगाने आपण जवळपास 150 ते 200 PYQ म्हणजे याच्या अगोदर झालेले परीक्षेतले क्वेश्चन आपण त्याचे एक्सप्लेनेशन घेणार आहे. आणि असा भूगोलाचा, राज्यघटनेचा, पंचायत राजचा आणि इतिहासाचा. तर 9 तारखेला त्याच्या पहिले जर रविवारी जमलं आणि PPT तयार झाली तर 6 घंट्याचा आपला यूट्यूबवर आपला क्लास होईल. 6 घंट्याचा, 3 घंटे फर्स्ट आणि 3 घंटे नेक्स्ट, असं म्हणजे 3 घंट्याचा पहिला पार्ट, 3 घंट्याचा दुसरा पार्ट. ते घेणार
तो व्हिडिओ घेतल्याच्या नंतर मात्र जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्यानं पाहायचं, दुसऱ्या दिवशी तो व्हिडिओ डिलीट होईल, ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण इतिहासाचे पण तसे प्रश्न PYQ पूर्ण क्वेश्चन क्लिअर करून घेणार, म्हणून महाराष्ट्रातल्या पोरांचा परीक्षेला जाता जाता तो फायदा होईल, हे पण आपण लक्षात घ्यायलो. ओके, तर लक्षात घ्या SSC GD मध्ये काय करायचंय, कसा अभ्यास आहे, फॉर्म कसा आहे, त्या बाकीच्या गोष्टी त्या तर कळणार आहेत, पण आपला अभ्यास परफेक्ट व्हावा आणि आपण तिथं लागावं याची तयारी करा. हिंदीच्या शिक्षकांचं लवकरच आपल्या ॲपमध्ये आगमन होईल, हिंदी पण तुमची रेग्युलर केल्या जाईल. तत्पूर्वी मात्र बुद्धिमत्ता, गणित आणि जीकेचे मार्क तुमचे कटणार नाहीत, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे. पंचायत राजचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय, पण तो लाईव्ह पद्धतीनंच घेणं योग्य वाटलाय, म्हणून आपण तो काही टाकला नाही, म्हणून पंचायत राजला आपण परवा दिवशी सुरुवात करणार आहोत. ओके, तर इथं आपण थांबू, उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलवर. तत्पूर्वी महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना भावी वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा. लवकरच ॲपमध्ये पुन्हा जलसंपदा विभागाची बॅच आहे, ज्या पोराला ऑफलाईन क्लास करायचा आहे 1 तारखेच म्हणजे उद्या परवापासून तू डायरेक्ट परभणीला यायचं. इथंही तुला छान पद्धतीने तयारी करता येईल, आत्तापासून तुला ग्राउंड करता येईल, पण ग्राउंडला लय बेजार व्हायची गरज नाही, कारण टायमिंग खूप दिल्यामुळं प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोराचं इझी गोईंगमध्ये ग्राउंड येणार आहे. आणि परीक्षेच्या देणाऱ्या पोरांचं वय कमी असल्यामुळं त्याचं ग्राउंड हमखास 100% बरोबर येणार आहे, परफेक्ट वेळेमध्ये येणार आहे. पण त्याला गरज आहे या ऑफलाईन ह्या पेपरची, त्या पेपरमध्ये त्याला मार्क पडावेत, त्यासाठी त्यांना अभ्यास करायचा. ओके, ज्याला वाटलं ऑफलाईन यायचं त्यांना ऑफलाईन या, नसेल तर VK क्लास ॲप तिकडे जाऊ नका, कारण तिकडे मग लाईव्ह येताना प्रॉब्लेम आलेत, म्हणून VK क्लास ॲपमध्येच ही बॅच जॉईन करायची. सर्व लेकरांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. उद्या भेटू आपण याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलला. तत्पूर्वी सर्व लेकरांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.